नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची अशी माहिती आहे। लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जी काही लाडक्या बहिणीचा इथून पुढचा नवीन हप्ता असेल, त्याचबरोबर 2 हप्ते असतील, 3 हप्ते असतील, हे एकत्र जमा केले जाण्याची शक्यता आहे। आणि त्याचबरोबर जे काही लाडक्या बहिणीचा हप्ता असेल तो नेमका कधी जमा केला जाणार, आतापर्यंत कोणत्या लाडक्या बहिणी यामध्ये पात्र आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आलेले, ही देखील माहिती आपण समजून घेणार आहोत। तर लाडक्या बहिणीचा जो काही पुढील हप्ता असेल तो कधी येणार आहे, नेक्स्ट इन्स्टॉलमेंट ही कधी येणार आहे, हे देखील आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। यासाठी काही तारीख अधिकृत जाहीर करण्यात आली आहे का, ही देखील आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी, मी गणेश ठाकरे, न्यूज आगरी या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल, असेच नवीन अपडेट घ्यायचे असतील, शेतीच्या असतील, त्याचबरोबर तुमच्या घरगुती योजना असतील, त्याचबरोबर शासनाच्या माध्यमातून गॅस सबसिडी असेल, त्याचबरोबर निराधारचे पगार असतील, असे जे काही आपल्याला लाभ घ्यायचा असेल आणि माहिती घ्यायची असेल तर नक्की चॅनलला एक वेळ सबस्क्राइब करा। व्हिडिओ जरी मोठा झाला तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला सुद्धा विसरू नका। आणि विशेष म्हणजे लाडक्या बहिणीच्या दाजींनो, म्हणजे आमच्या दाजींनो, तुम्ही जरी चॅनलवर नवीन असाल, शेतीची माहिती बघायची असेल किंवा लाडक्या बहिणीच्या योजनेची माहिती बघायची असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। तर असो, चला आपल्या सुरू करूया आजचा व्हिडिओ। लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत लाडक्या बहिणीला जवळपास 24 ते 25 हजार रुपयाचा आतापर्यंत निधी वाटप करण्यात आलेला आहे। आता लाडक्या बहिणीच्या माध्यमातून अनेक लाडक्या बहिणी यामध्ये चुकीच्या पद्धतीने फायदा घेत होत्या। जसं की एखादी लाडकी बहीण किंवा तिचा मिस्टर, जो काही पती परमेश्वर असतो, तो नोकरीवर असताना सुद्धा त्यामध्ये लाभ घेतला जात होता। एखादा लाडक्या बहिणीचा पती, आमचा दाजी, जो काही एखादा नोकरीवर असेल तोही लाभ घेतला जात होता। त्याचबरोबर एखादे अधिकारी असतील, जिल्हाधिकारी असतील, त्याचबरोबर तलाठी असतील, कृषी अधिकारी असतील, यांच्या माध्यमातून सुद्धा अनेक नोकरीधारकांच्या माध्यमातून त्या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून फॉर्म भरले होते। अशा यामध्ये लाडक्या बहिणी पूर्णपणे नापात्र केलेल्या आहेत। त्याचबरोबर जर एका घरातनी 2 लाडक्या बहिणी असतील, 18 वर्षाच्या वरती मुलगी असेल आणि तिची आई असेल, तर अशा दोन्ही लाडक्या बहिणी सध्या पात्र आहेत। परंतु एका राशनमध्ये जर 2 किंवा 3 लाडक्या बहिणी असतील तर अशा लाडक्या बहिणी सुद्धा यामध्ये नापात्र करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणात फायदा घेत होत्या, म्हणून या लाडक्या बहिणीचे जे काही पैसे असतील ते आता सध्या बंद करण्यात आलेले। परंतु आता लाडक्या बहिणीची जवळपास मागच्या महिन्याचा हप्ता असेल, या महिन्याचा हप्ता असेल आणि इथून पुढचा दुसरा हप्ता असेल, म्हणजे असे 3 हप्त्याचे 4,500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत। परंतु ते कधी, आता ह्या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून जे काही केवायसी केलेल्या आहेत त्या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती हे पैसे जमा केले जाणार आहेत। परंतु आता शेवटचे काही 2 ते 3 दिवस उरलेले आणि 31 तारखेपर्यंत जर आपल्या लाडक्या बहिणीने केवायसी केली नाही तर अशा लाडक्या बहिणी परत एकदा नापात्र केल्या जातील। त्याची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। आता या लाडक्या बहिणीला जे काही 3 महिन्याचे हप्ते असतील ते कधी जमा केले जाणार, असाही आपल्या मनात प्रश्न असेल। आणि असो, जी काय आता मकर संक्रांत येत आहे आणि तिळगुळ खा गोड गोड बोला, अशा पद्धतीने राज्य सरकारच्या माध्यमातून परत एकदा लाडक्या बहिणीला खुश करण्याचं काम केलं जाईल आणि 4,500 रुपये हे लाडक्या बहिणीच्या खात्यावरती तीळ संक्रांतीपर्यंत जमा केले जातील। आता लाडक्या बहिणीच्या जे काही मतदानाची प्रक्रिया असेल, परत एकदा जिल्हा परिषद असतील, त्याचबरोबर पंचायत समिती असतील, याच्या सुद्धा निवडणुका होणार आहेत। म्हणून लाडक्या बहिणीच्या खात्यावरती डायरेक्ट हे 4,500 रुपये जमा केले जातील। आता ही तारीख कशी असणार आहे, कोणत्या तारखेला हे पैसे जमा केले जाणार आहे, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु लाडक्या बहिणीची तीळ संक्रांत ही गोड केली जाणार आहे असं सुद्धा स्पष्ट करण्यात येत आहे। आणि आदिती तटकरे यांच्या माध्यमातून सुद्धा जे एक तारीख जाहीर केली जाईल आणि त्यानंतर लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पैसे जमा केले जातील। तारीख जी काही तारीख असेल ती आल्यानंतर निश्चितच आपण लाडक्या बहिणीला माहिती देणार। पण तो परत एकदा सांगतो, लाडक्या बहिणींना तुम्ही एकदा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका।